सहनाववतु ॐ सहनावतु सहनाववतु सहनौ भुनक्तु सहनौ सहनौ भुनक्तु भुनक्तु सह वीर्यं करवावहै सह सह वीर्यं वीर्यं करवावहै करवावहै तेजस्विनावधीतमस्तु 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 मा विद्विषावहै मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ शान्ति 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 शान्तिः। चला सुरू करूया. काल आपण पाहिलं होतं 11वी श्रुती पाहिली होती. घटवद विविधाकारं भिद्यमानं पुनः पुनः तद्भेदे न च जानाति स जानाति च नित्यशः. घटाप्रमाणे विविध आकाराचे देह पुन्हा येतात जातात, त्यांची ये जा चाललेली असते. आवाज सुरुवात होण्याच्या आधीच जरा ब्रेक आला, परत आपण सुरू करूया. घटवद विविधाकारं भिद्यमानं पुनः पुनः तद्भेदे न च जानाति स जानाति च नित्यशः. घटाप्रमाणे विविध आकाराचे जे देह असतात ते पुन्हा पुन्हा येतात जातात किंवा त्यांचा नाश होत असतो, पण ते जे देह आहेत ते त्या घटामध्ये असलेल्या आकाशाप्रमाणे देहामध्ये असलेल्या आत्म्याला जाणत नाहीत. पण जो नित्य आहे तो आत्मा मात्र सर्व जाणत असतो. तो सर्व गोष्टी जाणतो, तो सर्व देहांना जाणतो. याबद्दलचा भाग आपण काल पाहिला. आता आपण पुढची जी श्रुती आहे ती पाहूया. ही श्रुती अशी आहे की शब्द माया वृतो नैव तमसा याति पुष्करे भिन्नो तमसी चैकत्व मेक एवानुपश्यती. अर्थ असा आहे की जीव हा नाममात्र अस्तित्व असणाऱ्या मायेने आवृत्त असतो. अशा मायेने आवृत्त असताना तो हृदय कमलामध्ये एखाद्या बद्धाप्रमाणे म्हणजे अज्ञानाप्रमाणे राहत असतो, अंधकाराप्रमाणे राहत असतो. आणि ज्यावेळी हा अज्ञानमय अंधकाराचा नाश होतो तेव्हा ज्ञानाच्या प्रकाशामध्ये विद्वान पुरुष जीवात्मा आणि परमात्मा यांना नित्य एकतेने पाहत असतात. यांच्यामध्ये नित्य ते एकता पाहतात, म्हणजे हे दोन्ही समान आहेत असं ते पाहत असतात. आता याचा नीट अर्थ आपण समजून घेऊया. जीव हा नाममात्र अस्तित्व असणाऱ्या मायेने आवृत्त असतो असं म्हटलंय. या मायेचं अस्तित्व काय? तर मायेचं अस्तित्व हे फक्त नाममात्र आहे. खरं तर माया अशी काही असत नाही. लौकिक दृष्ट्या ही असते, पण तात्विक दृष्ट्या ही नसते अशी जी ती माया. माया म्हणजे काय? त्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात, कारण मायेचा पसारा खूप मोठा आहे. भ्रमाबद्दल काय बोलावं? भ्रम कुठल्याही प्रकारचा असू शकतो. माया ही मृगजळासारखी असते. प्रत्यक्षात जळ नाही, पण तरी जळाचा आभास, ती माया. आपण कितीही ते जळ शोधण्याचा प्रयत्न केला तरी जे सापडतच नाही असं जे मृगजळ, तशी माया भासते पण असत नाही. ती भासते याचं कारण असं आहे, ती परमेश्वरापासून निर्माण झालेली आहे. आणि परमेश्वर शाश्वत आहे म्हणून त्याच्या शाश्वततेच्या आधारावर हा भास होत असतो. जसं देहाची छाया असते तशी ही परमेश्वराची छाया म्हणजे माया.
आता देहाची जी छाया आहे तिला काही अस्तित्व आहे का? तिचं अस्तित्व हे देहावर अवलंबून आहे, त्या जीवावर अवलंबून आहे, त्या पुरुषावर अवलंबून आहे किंवा स्त्रीवर अवलंबून आहे. जिची छाया पडलेली आहे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. ती व्यक्ती चालली तर छाया चालते, ती व्यक्ती हलली तर छाया हलते. छायेचं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. प्रत्यक्षात छाया पण नाहीये खरं तर, तो फक्त एक भास आहे. जर खरोखर ती असती तर अंधारामध्ये ती नाहीशी कशी झाली असती? कारण ती नाहीच आहे. या देहाच्या जडत्वामुळे जी सावली पडते, या देहामध्ये असलेल्या पृथ्वी तत्वामुळे जी जो प्रकाशाला एक बाधा निर्माण होते, ती बाधा म्हणजे आपली सावली आहे. प्रत्यक्षात नसणारी पण तरी दिसणारी अशी ही माया. या मायेबद्दल बोलताना कितीतरी गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत संतांनी कमालीच्या की विचारता सोय. माया म्हणजे काय? तर वांझेचा पुत्र. कधी गोष्ट होऊ शकते, जिला मुलगाच होऊ शकत नाही अशा स्त्रीचा मुलगा म्हणजे माया. आकाशाचं फूल म्हणजे माया. आकाशाला फूल कधी लागतं का? आकाश कितीही वर चढलेलं आहे पण वेलासारखंच नाही ते चढलेलं, तो वेल नाही. आकाश खूप मोठं आहे, उत्तुंग आहे, वरती गेलेलं आहे, पण त्याला फूल येणं शक्य नाही. आकाशाचं फूल म्हणजे माया, मृगजळ म्हणजे माया. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे मायेबद्दल सांगितलंय. पण या मायेची ख्याती मात्र फार मोठी आहे. ही माया नसून सुद्धा सगळ्यांना आंधळ करून ठेवते. या मायेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की ही माया आपल्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाला झाकून टाकते किंवा परमात्म तत्वाला सुद्धा झाकून टाकते. अशी ही माया आहे. समोर असलेली गोष्ट सुद्धा दिसणार नाही अशी अवस्था करून ठेवते, ती आहे माया. आणि त्यामुळे या मायेचं अस्तित्व जरी फक्त शब्द मात्र असलं, नाम मात्र असलं, तरी सुद्धा हे जे नाममात्र अस्तित्व आहे ते आपल्याला नेहमी भ्रमामध्ये पाडत राहतं. आणि त्या भ्रमापायी आपण आपलं हित जाणून न घेता आपण भलत्या मार्गाला मात्र लागत राहतो आणि आपलंच नुकसान करून घेत असतो या मायेच्या पसाऱ्यामध्ये अडकून. आणि म्हणून ही जी माया आहे ही सांभाळणं, हिला पार करणं फार कठीण आहे असं म्हटलं गेलंय. ही माया हिचं स्वरूप कसं आहे तर त्रिगुणात्मक असं स्वरूप आहे या माये. 3 गुणांनी युक्त ही माया आहे. परमेश्वरापासून 3 गुणांची निर्मिती झाली आणि त्याच्यापासून जी झाली तयार ती आहे माया. कोणते गुण? 3 गुण, सत्व, रज आणि तम. रज तम हे तर अवघड आहे, आपण आधी पाहिलं. हे कठीण आहेत. हे आपल्याला रजोगुण कधी एका स्थानावर स्थिर ठेवत नाही. तो नेहमी चंचलत्व निर्माण करत राहतो. नेहमी आपण इकडून तिकडे, तिकडून इकडे, या विचारापासून त्या विचारापर्यंत, त्या विचारापासून या विचारापर्यंत, अगदी टोकाच्या विचारांपर्यंत आपण भरकटत राहतो. हा सगळा घोटाळा रजोगुणाचा आहे. आणि रजोगुणाने कार्य केलं रे केलं की लगेच पुढचं कार्य तमोगुण करतो की तो आंधळ बनवतो. तम म्हणजे अंधार. आपल्याला लगेच आपल्या विचारापुढे, दृष्टीपुढे, बुद्धीपुढे अंधार निर्माण करण्याचं कार्य तमोगुणाचं आहे. हे मी बेसिक गुणांबद्दल बोलतोय बरं का. हे जे गुण आहेत या तमोगुण, रजोगुण, सत्वगुण यांच्या बेसिक गुणांबद्दल बोलतोय. ते गुण आपल्यामध्ये आल्यानंतर काय होतं हा विषय मी बोलत नाहीये. कित्येक वेळा त्या गुणांबद्दल बोलताना अनेक वेळेला असं होतं की ते गुण अंगीकारलेल्या व्यक्तीबद्दल बोललं जातं. त्याच्यातनं ते गुण समजतात असं होत नाही. त्या गुणाची व्याप्ती कळते असं होत नाही. रजोगुणी मनुष्य कसा असतो त्याची व्याख्या केल्यानंतर रजोगुण समजावा अशी परिस्थिती होत नाही.
आणि म्हणून मी रजोगुणांच्या किंवा या गुणांच्या विशिष्ट गुणधर्मांबद्दल बोलतोय. मग त्याच्यातनं मनुष्य कसा होईल हे आपोआपच समजणार आहे. जसं मी सांगितलं की रजोगुण हा चंचल गुण आहे. हा नेहमी चलन करणारा गुण आहे. एका ठिकाणी तो कधी राहू देत नाही असा गुण आहे. जर हा रजोगुणाचा अंगीकार केलेली एखादी व्यक्ती आपल्या समोर आली तर आपल्याला असं लक्षात येईल की ती व्यक्ती कधीही एका निर्णयावर ठाम राहत नसते. सतत तिच्या मनामध्ये चलबिचल असते, सतत संदेह असतो. उदाहरणार्थ आपणच एकदा ठरवतो हे करायचं, दुसऱ्या क्षणी त्याच्या विरुद्धची गोष्ट ठरवून मोकळे होतो. तिसऱ्या क्षणी पुन्हा वेगळीच गोष्ट ठरवून मोकळे होतो. अशा परस्पर संबंध नसलेल्या गोष्टी सुद्धा एकत्रितपणे आपण करण्यासाठी प्रवृत्त होऊन जातो या रजोगुणामुळे. तसं तमोगुण हा अंधार निर्माण करणारा आहे आपल्या समोर, आपल्या विचारांच्या समोर, आपल्या बुद्धी समोर. आणि मग बुद्धी विचार करेन असेच होऊन जाते. अंधार झाला की समोरचं दिसत नाही. तसं बुद्धीची अवस्था होते, तशी मनाची अवस्था होते. आणि मग अगदी सरळ समोर सरळ उघड्या गोष्टी असतात, पण आपण पाहू नाही शकत. कित्येक वेळा आपल्याला असं होतं, "अरे इतकं साधं आहे ना रे, तुला कळत कसं नाही?" असा समोरचा आपल्याला सांगत असतो. पण आपल्याला ते कळत नसतं. कारण आपल्यावर तमोगुणाने प्रचंड ताबा मिळवलेला असतो. म्हणून आपल्याला ते कळत नाही. पण सत्वगुण असेल तर मात्र आपण शांत असतो. मग चलबिचल कमी असते किंवा नसते, स्थिर असतो. आणि स्थिर असल्यामुळे मग समोरच्या सगळ्या गोष्टींचं आकलन आपल्याला व्यवस्थित होतं. सत्वगुण म्हणजे उजेड, तमोगुण म्हणजे अंधार आणि रजोगुण म्हणजे संध्याकाळ. हे त्यांचे स्वभाव समजा. संध्याकाळ फार काळ राहत नाही बघा. संध्याकाळ जो असतो ती जी वेळ असते ती अगदी थोडी असते. दिवस भरपूर मोठा आहे, रात्र भरपूर मोठी आहे, संध्याकाळ छोटीशी आहे. पण या संध्याकाळेत एक फार मोठी ताकद आहे की ही संध्याकाळ दिवसाची रात्र करते आणि रात्रीचा दिवस करते. ही गंमत आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींसाठी रजोगुण आवश्यक आहे. तमोगुणी व्यक्तीला सत्वगुणाकडे येण्यासाठी रजोगुणामध्येच यावं लागतं पहिल्यांदी आणि मग तो तिकडे येतो. हा सगळा जो पसारा आहे हा मायेचा पसारा आहे. त्रिगुणात्मिका माया. बरं ही जी माया आहे, जो परमेश्वर या संपूर्ण विश्वाचा कर्ता, या विश्वाचा निर्माता, या विश्वाचा नियंता असा जो परमेश्वर आहे, या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून परत दशांगुळ उरलेला असा जो परमेश्वर आहे, या परमेश्वराला सुद्धा झाकून टाकण्याचं काम ही माया करते. आणि तुम्ही म्हणतात ही जी माया ही फक्त नाममात्र आहे, असं कसं होईल? जिची ताकद इतकी जबरदस्त आहे की जिला तरून जाण्यासाठी अवघड होतं, ही परमेश्वराला सुद्धा झाकते. तर माया मोठी का परमेश्वर मोठा? हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतो. बघा एक साधं उदाहरण आहे की आपण झोपलोय किंवा आपण बसलोय. आपल्याला झाकायचं असेल तर आपल्या लांबीहून आपल्या आकारमानापेक्षा मोठी वस्तू लागेल की छोटी? मोठी लागेल. म्हणजे आपण जी चादर घेऊ ती आपल्या उंचीपेक्षा मोठी असलेली चादर आपण घेतली तर आपण झाकले जाऊ की नाही? याचा अर्थ आपल्यापेक्षा मोठी वस्तू असेल तर आपण झाकले जाणार. म्हणजे परमेश्वर ज्या मायेने झाकला जातो, ती माया परमेश्वरापेक्षा मोठी असल्याशिवाय परमेश्वर कसा झाकला जाईल? असा माझा प्रश्न आहे. आहे की नाही? म्हणजे परमेश्वरापेक्षा माया मोठी असली पाहिजे. मग खरी परमेश्वरी कोण असली पाहिजे? परमेश्वराहून जर माया मोठी असेल तर खरं तर मोठी माया असली पाहिजे. म्हणजे आपण मायाचीच उपासना केली पाहिजे की नाही? आपण परमेश्वराची उपासना करून काय मिळेल?
अशी गोष्ट आपल्या समोर येते आणि म्हणूनच बऱ्याचदा लोक परमेश्वराची उपासना न करता मायेच्या पसाऱ्यामध्ये गुरफटलेले असतात. कारण त्यांना असं वाटतं हे केलं कीच आपल्याला खरं सुख मिळणार आहे. पण मग जी ही माया आहे, ती माया खरंच एवढी मोठी आहे का नाही? नेमकं काय आहे या मायेचं स्वरूप? यांनी तर इथे म्हटलंय की फक्त नाममात्र स्वरूप आहे या मायेचं. पण मग ही माया मोठी आहे का छोटी? ही मायेचं अस्तित्व नेमकं कसं आहे? ती नेमकी काय कार्य करते? हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर काही आपण दृष्टांत पाहूया. एक दृष्टांत असा आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्य हा अतिशय मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. पृथ्वी त्याच्या मानाने खूपच लहान आहे. पण या पृथ्वीहूनही चंद्र एक अतिशय लहान आहे की नाही? आपल्याला हे सगळं माहिती आहे. पण सूर्यग्रहण होतं त्यावेळी कोण कोणाला झाकतं? सूर्यग्रहणामध्ये सूर्याहून अतिशय लहान असलेला चंद्र सूर्याला झाकतो की नाही? आणि म्हणून तर सूर्यग्रहण होतं. पण मग हे कसं घडतं? त्याचप्रमाणे मायेचं कार्य चालतं. प्रत्यक्षामध्ये हा चंद्र काही सूर्याला झाकत नसतो. आपण जर त्रयस्थ होऊन पाहिलं तर काय दिसेल आपल्याला? तर चंद्राने सूर्याला झाकलेलं नाहीये. प्रत्यक्षामध्ये चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये फक्त चंद्र आलेला आहे आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडलेली आहे आणि त्या सावलीमध्ये पाहणारे लोक आहेत म्हणून त्यांना सूर्य दिसत नाही. म्हणजे चंद्राने काय केलं? तर चंद्राने त्याच्या छोट्याशा आकाराने त्याच्याहून छोट्या असणाऱ्या मनुष्याच्या डोळ्यांवर सावली फक्त निर्माण केली आणि सूर्य झाकला गेला. चंद्र कशाला? चंद्र खूप मोठी गोष्ट झाली. सूर्य आहे समोर, त्याचं ऊन येत आहे आणि आपण फक्त 2 बोटं आपल्या डोळ्यांसमोर धरली तरी सूर्य झाकलाच जातो की. म्हणजे आपली 2 बोटं सूर्यापेक्षा मोठी होत नाहीत. तर जे इंद्रिय आहे ते झाकलं जातं, ज्याच्याने सूर्य दिसत असतो ते इंद्रिय झाकलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला सूर्य झाकला गेला असा भास निर्माण होतो. मायेचं कार्य काहीसं असंच चालतं. ही जी माया आहे ही माया करते काय? तर ही जी माया आहे ही तमोगुणाच्या अंगीकाराने आपल्या बुद्धीवर फक्त झाकण टाकते. बुद्धी अतिशय सूक्ष्म आहे. आपण पाहिलं सूक्ष्मतेमध्ये आपण एक 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 करत ज्यावेळी पाहत होतो त्यावेळी मन अतिसूक्ष्म आहे. पण या मनाहूनही बुद्धी सूक्ष्म आहे आणि या बुद्धीवर जर का एकदा आवरण आलं तर मग आपल्याला बाकी गोष्टी दिसेनाशा होऊन जातात. त्याला आपण म्हणतो बुद्धी अविवेकी होणं किंवा अज्ञान असणं. या अविवेकाने किंवा अज्ञानाने ही जी माया आहे किंवा तमोगुणाच्या साह्याने रजोगुणाचा स्वीकार करून ही बुद्धी ही माया आपल्या बुद्धीवर फक्त पांघरून घालते, बुद्धीला झाकते आणि एकदा का बुद्धीला झाकलं या मायेने की आपल्याला सगळा परमेश्वर आणि त्याची सृष्टी आणि या सगळ्याबद्दलचं दिसणं बंद होऊन जातं आणि आपण भलतेच विचार करायला सुरुवात करतो. अशा पद्धतीने हा परमेश्वर किंवा हे आत्मतत्व झाकण्याचं काम ही माया खरं तर करत असते. आणि म्हणून या मायेचं स्वरूप सुद्धा अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय लहान आहे. पण ते सूक्ष्म आहे म्हणूनच त्याला आवरणं कठीण आहे. म्हणून याला आवरायचं जर असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर सत्वगुणाचा अंगीकार करत करत रजोगुण बाजूला टाकत तमोगुण तर पार लांब सोडावा लागतो. जसा जसा तमोगुण नाहीसा होतो तसं तसं अंधकार नाहीसा व्हायला लागतो. तसं तसं आपल्या बुद्धीसमोर उजाडायला सुरुवात होते आणि या मायेचं पटल आपल्या बुद्धीवरनं बाजूला जातं. अशा या मायेने जेव्हा जीव आवृत्त असतो त्यावेळी त्याची स्थिती काय आहे
तर एखाद्या अज्ञानाप्रमाणे हा जीव हृदय कमलामध्ये राहत असतो. त्याला काही बाकी समजत नसतं. तो जे चाललं आहे ते फक्त चालू ठेवलेलं असतं त्याने. आणि अशा वेळी मग प्राण्याप्रमाणेच तो असतो. तो बंधनात असतो. आणि अशी जी अवस्था आहे त्यावेळी आपल्याला परमेश्वराचं ज्ञान होत नाही. मग ज्यावेळी अज्ञानमय अंधकाराचा नाश होतो, आपलं जे अज्ञान आहे ते दूर जातं. ज्ञानाच्या साह्याने असेल, साधनेच्या साह्याने असेल, भक्तीच्या साह्याने असेल, योगाच्या साह्याने असेल, विवेकाच्या साह्याने असेल, कशाच्या का साह्याने असेना. पण ज्यावेळी हा अंधकार दूर होतो अज्ञानाचा, त्यावेळी मग आपल्याला पुन्हा दिसायला लागतं. आणि दिसून काय होतं, तर त्या प्रकाशामध्ये आपल्याला जीवात्मा आणि परमात्मा नेहमीच एक आहेत ही गोष्ट दिसते. आपलं स्वरूपही आत्मस्वरूप आहे हे कळतं. मी जो आहे हा देह स्वरूप नसून आत्मस्वरूप आहे हे कळतं. आणि आपला आत्मा आणि परमात्मा हेही भिन्न नाहीत तेही कळतं. त्याच्यासाठी आपण पाहिलं पहिल्यांदा पूर्वी उदाहरण, की एखाद्या डबक्यामध्ये चंद्राचं किंवा सूर्याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे, तो सूर्य आणि खरा सूर्य याच्यामध्ये काही भिन्नता आहे का? तर प्रत्यक्षामध्ये नाहीच आहे. फक्त ते प्रतिबिंब तिथे दिसतंय, पण सूर्य मात्र एकच आहे. तो सूर्य इथे दिसतोय आणि हा सूर्य किंबहुना हा सूर्य आणि तो सूर्य याच्यामध्ये भिन्नता नाही. इतका फक्त भाग आहे. हे त्याचं प्रतिबिंब मात्र आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. अशा पद्धतीने आपण या सगळ्यातनं पार जाण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश निर्माण होणं आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून इथे त्यांनी जो भाग म्हटलेला आहे, की हे कोण पाहू शकतं, तर विद्वान पुरुष पाहू शकतो. ज्याने आपल्या बुद्धीवरचा हा काळीमा काढून टाकलेला आहे. आपल्या बुद्धीतलं हे अज्ञान बाजूला केलेलं आहे. असा पुरुष त्याला विद्वान पुरुष म्हटलंय. आता विद्वान पुरुषाची अवस्था काय आहे ते आपण पाहिलं होतं मागे. आपण एक विवेक चूडामणी मधला शंकराचार्यांचा एक श्लोक पाहिला होता. जंतूनाम नरजन्म दुर्लभम मत पुंस्त्वम ततो विप्रता तस्मात वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्व ही त्याची अवस्था आहे. म्हणजे काय? जंतू म्हणजे जन्म घेणारा, याच्यामध्ये पुरुषत्व मोठं म्हणजे दुसरी अवस्था. या पुरुषामध्ये नरदेह तिसरी अवस्था. नरदेहामध्ये वेद जाणणारा विप्र ही चौथी अवस्था. म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जन्माला येणं ही चौथी अवस्था. त्याच्या पुढची अवस्था वेद जाणणारा ब्राह्मण आणि त्याच्या पुढची अवस्था जी आहे ती विद्वान असं शंकराचार्यांनी सांगितलं. म्हणजे वेद म्हणणारा नुसता जाणणारा नव्हे, वेद म्हणणारा जो आहे, वेद पठण करणारा जो आहे, त्याहून वेद जाणणारा जो असतो तो श्रेष्ठ आणि तो असतो विद्वान. तिथपर्यंतची अवस्था जी आहे त्याला आणि अशा या विद्वान पुरुषाला जीवात्मा आणि परमात्मा यांचा साक्षात्कार होतो आणि ते एकच आहेत ही गोष्ट त्याला दिसत असते. पुढची जी श्रुती आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शब्दाक्षरम परम ब्रह्म तस्मिन क्षीणे यदक्षरम तद्विद्वान अक्षरम ध्यायेद्यदिच्छेत शांतिमात्मनः. शब्दाक्षरम परम ब्रह्म, शब्द ब्रह्म आणि परब्रह्म असे दोन अक्षर आहेत. अक्षर ब्रह्म आहेत. शब्द ब्रह्म म्हणजे प्रणव, ओंकार किंवा वेद आदी, आणि परब्रह्म म्हणजे परमेश्वर स्वरूप, आत्मस्वरूप, जे आपण त्याच्याविषयी पाहिलेलं आहे, जे तीन अवस्थेच्या पलीकडचं आहे. अवस्था त्रयातीत जे आहे ते.
कालत्रयातीत जे आहे ते असं जे आहे ते आत्मस्वरूप आहे. त्रिपुटीच्या पलीकडचं अद्वैत स्वरूप जे आहे ते, निर्गुण असं जे आहे ते, कालातीत असं जे आहे ते, असं सगळ्या पद्धतीचं जे स्वरूप आहे त्याला म्हणतात परब्रह्म. मग आता याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की तस्मिन क्षीणे यदक्षरम. आता या दोन अक्षरांमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की या दोन यांच्यामध्ये ज्याच्या क्षीण झाल्यावरही जे क्षीण होत नाही म्हणजे अक्षर राहतं ते प्रत्यक्षात अविनाशी परब्रह्म तत्व असं आहे. ते खरं अक्षर आहे. म्हणजे काय तर बघा, शब्द ब्रह्म जे आहे ते म्हणजे ओंकार प्रणव असं त्यांनी म्हटलं. हा, मग आता हा जो प्रणव आहे त्याचा आपण उच्चार करतो की नाही, ओंकाराचा उच्चार करतो. ओ, आपल्या छातीमध्ये आपण जेवढा श्वास घेतलेला असेल तो श्वास आपण पूर्ण सोडेपर्यंत ओंकाराचा उच्चार करू शकतो. पण श्वास संपला की ओंकारही संपतो. म्हणजे तो अक्षर आहे का क्षर आहे? तर शब्द ब्रह्म जे आहे ते क्षर आहे. ते उच्चारल्यानंतर उच्चार संपला की संपत. पण असं जे क्षीण होत असतं असं असताना सुद्धा त्याच्या मागे असलेलं जे क्षीण न होणार तत्व आहे ते परब्रह्म तत्व आहे. म्हणजे कुठलं तर उच्चार मी केला किंवा उच्चार कोणता तरी जीव जो करतोय तो, आता त्याने ज्यावेळी उच्चार केला आहे उच्चार त्याचा संपलेला आहे पण जीव संपला का? म्हणजे मी संपलो का? मी उच्चार करणारा मी संपलो का? मी नाही संपलो, मी तसाच आहे टिकून. मग हा जो मी आहे, हृदयस्थ जो मी आहे, आत्मस्वरूप जे आहे ते परमेश्वर स्वरूप आहे. आणि जो उच्चार झालेला ब्रह्म आहे ओंकार तो मात्र जरी ते अक्षर असलं तरी सुद्धा ते अक्षर पावणार आहे म्हणजे संपणार आहे. मग त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय की तद्विद्वान अक्षरम ध्यायेत यदिच्छेत शांतिमात्मनः. म्हणजे ज्यांना स्वतःसाठी शांती हवी आहे अशा लोकांनी काय करावं तर ते जे अक्षर ब्रह्म आहे त्याचं ध्यान करावं. तोंडाने भलेही तुम्ही अक्षर पावणारा म्हणजे अक्षरयुक्त ओंकार जरी तुम्ही उच्चारला, अ उ म या 3 अक्षरांनी निर्माण होणारा ओंकार जरी उच्चारला तरी सुद्धा तुम्ही ध्यान कोणाचं करावं तर तुम्ही ध्यान जे करायचं आहे ते अक्षर अशा ओंकाराचं करायचंय म्हणजे आत्मस्वरूपाचं करायचंय म्हणजेच परमात्म्याचं करायचंय म्हणजेच परमेश्वराचं करायचंय. असं ज्यावेळी आपण परमेश्वराचं ध्यान करू त्यावेळी आपल्याला काय मिळतं तर त्यांनी सांगितलंय की यदिच्छेत शांतिमात्मनः म्हणजे ज्याला स्वतःसाठी परम शांती हवी आहे अशाने परमेश्वराचं ध्यान करावं. आपल्याला शांती तर हवी असते पण परमेश्वराचं चिंतन नको असतं, परमेश्वराचं ध्यान नको असतं. कसं मिळेल हो सांगा? शक्य आहे का? शक्यच नाही. आपल्याला झोप तर गाढ हवी आहे पण आपल्याला कामही करायचं आहे. कसं होईल हो? शक्य नाही. झोपायचं असेल तर तुम्हाला कार्य सोडावं लागेल, काम सोडावं लागेल आणि काम करायचं असेल तर झोप सोडावी लागेल. तुम्हाला एक काहीतरी मिळू शकतं. तसं तुम्हाला एक तर परमेश्वर मिळू शकतो नाही तर अशांतता मिळू शकते. मग तुम्हाला जर शांती हवी असेल तर तुम्हाला परमेश्वराचं ध्यान करावंच लागेल, परमेश्वराचं चिंतन करावंच लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण परमेश्वराचंच दुसरं नाव शांतता आहे. शांती आहे. परम शांती आहे. नुसती शांती नाही तर परम शांती आहे. चिरकाळ टिकणारी शांती जी आहे ती म्हणजे परमेश्वर. ते परमेश्वराचं धाम आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यांना परमेश्वर स्वरूप प्राप्त झालेलं आहे, ज्यांनी ते प्राप्त करून घेतलंय असे संत मंडळी ही अतिशय शांत असतात. 108 वेळा यवनाने थुंकू दे
एकनाथ महाराजांना क्रोध येतच नाही, ते शांतच असतात. तुकाराम महाराजांना मंबाजी गोसाव्याने काट्याच्या फांटीने झोडपून काढू दे, तुकाराम महाराज शांतच असतात, त्यांना क्रोध येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी आदवा तद्वा बोलू दे, तरी ते म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. त्यांना सगळ्यांबद्दल प्रेमच आहे, त्यांच्या मनामध्ये अपार शांती आहे. आणि त्यामुळे परमेश्वर असेल तरच शांती आहे, एरवी शांतता मिळणं शक्य नाही. म्हणून जर आपण शांती हवी असं वाटत असेल आपल्याला, सुखालागी जरी करीशी तळमळ, शांती म्हणजे सुख. आता ही वेगवेगळी नावं आहेत बरं का. आपण ज्याला सुख म्हणतो ते खरं सुखच नाही. आपल्याला ज्याच्यामध्ये शांतता मिळते ती गोष्ट म्हणजे सुख. आणि म्हणून सुखालागी जरी करी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, असं म्हटलेलं आहे. मग आता प्रश्न परत येतो, आपल्या समोर उभा राहतो की एकदा काय म्हणता, हो आम्ही तर दरवारीला पंढरपूरला जातो, पण आम्हाला काही सुख मिळत नाही. काय उपयोग तुमच्या या वचनाचा, आहे की नाही? अनेक लोक अनेकदा पंढरीला जाऊन आले, पण त्यांना शांती मिळते का? बर जाऊ देते. अनेक लोक तर पंढरीतच राहतायत की, मग ते तर सगळे शांत असले पाहिजे, त्यांना मिळते का शांती? तिथेही तर आपल्याला दिसतं की किती अशांत लोक आहेत, किती मारामाऱ्या करताय, अद्वा तद्वा बोलताय, भांडणं करताय. मग असं कसं होतं? जर पंढरपुरामध्ये राहूनही त्यांना शांती मिळत नाही, तर या संत वचनाचा अर्थ काय? मग त्याचा अर्थ पाहायचा असेल तर संतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्थूल पद्धतीने वागून चालणार नाही. स्थूल पद्धतीने, भौतिक पद्धतीने विचार केला तर चालणार नाही. मग आपण विचार काय केला पाहिजे, कसा केला पाहिजे, त्याबद्दल सांगतायत की काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. कुठल्या पंढरीला जायचंय? तर कायारूपी पंढरीला जायचंय, जिथे आपण जातच नाही खरं. आपण ही जी काया आहे, हा देह आहे, या देहाकडे पाहतच नाही खरं. आपण फक्त याला सजवण्याच्या मागे लागतो. आपण मी कसा दिसतो, मग केस छान करू, दाढी करून स्वच्छ दिसतो का नाही ते पाहू, नीटनेटकं कपडे घालून नीटनेटकं राहण्याचा प्रयत्न करू, कपडे छान दिसतील असं पाहू. पण याच्यामध्ये आपण कुठे छान दिसतोय? कारण आपला देह म्हणजे वरची जी चामडी आहे ती म्हणजे आपला देह आहे का? नाही. हा देह त्याच्या आतमधल्या असलेल्या अनेक गोष्टींपासून बनलेला आहे. मग त्याकडे आपण पाहिलं कधी? आपण पाहतच नाही आहोत. या देहाच्या आतमध्ये असलेला जे अंतःकरण आहे त्याच्याकडे आपण पाहत नाही. ते शुद्ध, ते छान आहे का? आपण कधी पाहत नाही. तेही शांत करायला पाहिजे, तेही शुद्ध करायला पाहिजे. तेच जर शुद्ध करत गेलं तर आपला वरचा देह सुद्धा छान होणार आहे, आपोआप होत जातो. कारण मनामध्ये असलेली शुद्धता बाहेरही येते. बाहेर कितीही शुद्ध दाखवलं तरी मन घाण असेल तर बाहेरही तेच असतं. आपल्याला फक्त वरून दाखवलंय एवढं कळतं. अनेक लोक टापटीप वरून खूप राहतात, पण प्रत्यक्षात ते टापटीप असतं का, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी. असो, मीटिंग आपल्याला मध्ये थांबवावी लागते. परत सगळ्यांनी जॉईन व्हा. पुढे परत आपण चालू ठेवूया.